नमस्कार मित्रांनो, मी बाजार तडकामध्ये तुमचं स्वागत करतो. आज आपल्याकडे भारत आणि आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट जगातील ताज्या, मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट आहेत. ज्यात क्वार्टर 3 रिझल्ट, IPO अप्रूव्हल्स, MIA, रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट आणि ग्लोबल ट्रेड डील यांचा समावेश आहे. तर चला सुरुवात करूया आणि पाहूया. तर L&Tच्या हेवी सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर बिझनेसने सौदी अरेबियामधील रियाद मेट्रो रेड लाईन एक्सटेन्शनसाठी मेगा कॉन्ट्रॅक्ट जिंकला आहे. तसंच त्याचा प्रोजेक्ट व्हॅल्यू 5,000 ते 10,000 कोटी इतका असेल. तसे या प्रोजेक्ट अंतर्गत 8.4 किलोमीटरचा मेट्रो मार्ग, तसंच त्यामध्ये एलिव्हेटेड आणि अंडरग्राउंड दोन्ही सेक्शन, एकूण 5 मेट्रो स्टेशन आणि पूर्ण डिझाइन प्लस ट्रंकी कन्स्ट्रक्शन L&T करणार आहे. तसंच पुढील बातमी. आज रिन्युएबल एनर्जी आणि स्टील सेक्टर दोन्हीसाठी एक मोठी आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. सिजनल एनर्जीला एसएलआर मित्तलकडून लँडमार्क विंड एनर्जी ऑर्डर मिळाला आहे. तर सिजनल एनर्जीला मिळालेली ही ऑर्डर आहे 248.5 मेगावॅट विंड पॉवर प्रोजेक्टची. महत्त्वाची म्हणजे ही स्वित्झर्लंड आणि एसएलआर मित्तल यांची पहिली रिन्युएबल एनर्जी पार्टनरशिप आहे. या प्रोजेक्ट अंतर्गत स्वित्झर्लंड एकूण 79 विंड टर्बाइन सप्लाय करणार आहे. कसे प्रत्येक टर्बाइनची क्षमता 3.15 मेगावॅट आहे. हा प्रोजेक्ट गुजरातमध्ये उभारला जाणार आहे. तसेच हा प्रोजेक्ट थेट एसएल मित्तलच्या ग्रीन स्टील प्रोडक्शनला सपोर्ट करणार आहे. तसेच भारतात 1,156 मेगावॅटची सस्टेनेबल स्टील मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी डेव्हलप होणार आहे. आता पुढील बातमी. तर देशातील दोन दिग्गज कंपन्या ONGC आणि रिलायन्स इंडस्ट्री आता एकत्र येत आहे. तेही डीप वॉटर ऑफशोअर एनर्जी प्रोजेक्टसाठी. तर ONGC म्हणजे ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन आणि रिलायन्स इंडस्ट्री यांनी भारताच्या पूर्व किनारपट्टीवर ईस्ट कोस्ट असलेल्या डीप वॉटर रिसोर्ससाठी एक स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप जाहीर केली आहे. या पार्टनरशिपचा मुख्य उद्देश आहे ऑपरेशनल कॉस्ट कमी करणे, प्रोजेक्ट टाइमलाईन जलद पूर्ण करणे आणि एक्झिस्टिंग असेट्सचा बेटर युटिलाइज करणे. आता पुढील बातमीकडे वळूया. तर IPO मार्केटमधून एक नवीन बातमी समोर आली आहे की मुंबई बेस्ड प्राईड हॉटेलला आता सेबीकडून 1,000 कोटीच्या IPOसाठी मंजुरी मिळाली आहे. तर IPOच्या तर प्राईड हॉटेलचा हा IPO एकूण 1,000 कोटीचा असेल, ज्यामध्ये 260 कोटी फ्रेश इश्यू ऑफ शेअर्स असतील आणि 3.92 कोटी शेअर ऑफर फॉर सेलद्वारे विक्री केले जाणार आहे. म्हणजेच काही पैसा कंपनीकडे जाणार आहे आणि उरलेला हिस्सा एक्झिस्टिंग प्रमोटर्स आणि इन्व्हेस्टरकडून येणार आहे. तर प्राईड हॉटेल ही एक वेल नोन हॉस्पिटॅलिटी चेन आहे. सध्या कंपनीकडे 34 प्रॉपर्टीज आणि एकूण 2,723 रूम्स असे भारतातील विविध शहरांमध्ये प्रेझेन्स आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे 2019 मध्ये कंपनीकडे फक्त 19 हॉटेल्स होते आणि आज ती संख्या वाढून 34 हॉटेल्स झाली आहे. आता पुढील बातमी. ऑटो सेक्टरमधून एक मजबूत क्वार्टर 3 अपडेट समोर आला आहे. तर TVS मोटर कंपनीने आपले क्वार्टर 3 फायनान्शियल रिझल्ट जाहीर केले आहे. तर TVS मोटरचा क्वार्टर 3 नेट प्रॉफिट तब्बल 52% वाढून 9.4 अब्ज झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत हा नफा होता 6.18 अब्ज. जरी हा आकडा ॲनालिस्ट एस्टिमेटच्या 9.8 अब्ज पेक्षा थोडा कमी असला तरी ओव्हरऑल परफॉर्मन्स खूपच स्ट्रॉंग म्हणता येईल. तर आता पुढील बातमी. इन्शुरन्स सेक्टरमधून SBI लाईफ इन्शुरन्स कंपनीचे क्वार्टर 3 रिझल्ट पाहिला तर नेट प्रॉफिट 5.5% वाढून 5.8 अब्ज झाला आहे. आज गेल्या वर्षी याच तिमाहीत हा नफा होता 5.5 अब्ज. म्हणजे कंपनीने पॉझिटिव्ह इयर अँड इयर ग्रोथ दाखवली आहे. पण हा आकडा ॲनालिस्ट एस्टिमेटच्या 6.1 अब्जपेक्षा थोडासा कमी राहिला आहे. पुढील बातमी. पुन्हा एकदा ऑटो सेक्टरमधून मारुती सुझुकीचे क्वार्टर 3 स्टँडलोन रिझल्ट जाहीर झाले आहे आणि नेट प्रॉफिट 7.65 ने वाढून 38 अब्ज झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत हा नफा 35 अब्ज होता. म्हणजे प्रॉफिटेबिलिटी कायम आहे, पण ॲनालिस्ट एस्टिमेटच्या 42.40 अब्जपेक्षा हा नफा सुमारे 10.38% ने कमी राहिला आहे. त्याचबरोबर पुढील बातमी. NBFC सेक्टरमधून महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिस लिमिटेडचे
क्वार्टर 3 रिझल्ट. तर MMFSLचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स क्वार्टर 3 फायनान्शियल सर्व्हिसमध्ये 810.44 कोटी राहिला आहे. गेल्या वर्षी फायनान्शियल 25मध्ये हा नफा 899 कोटी, म्हणजे यावर्षी प्रॉफिटमध्ये थोडी घट दिसते. कंपनीने सांगितले की ही घट प्रामुख्याने 117 कोटीच्या एक्सेप्शनल आयटम्समुळे आहे, जे नवीन लेबर कोडशी संबंधित आहे. तर आता पुढे शेवटची बातमी म्हणजे आजच्या मार्केटला बूस्ट करणारी महत्त्वाची आणि अत्यंत इम्पॉर्टंट अशी बातमी समोर आली आहे की भारताच्या ट्रेड आणि इकॉनॉमिकसाठी एक हिस्टॉरिकल अपडेट समोर आली आहे की इंडिया आणि युरोपियन युनियन यांच्या फ्री ट्रेड अग्रीमेंट FTA फायनलाइज झाला आहे. या डीलमुळे इंडिया आणि US ट्रेड डीलला वेग मिळेल का? इंडिया UE FTA म्हणजे काय? तर हे समजून घेऊया. तर इंडिया EU म्हणजे भारतात आणि युरोपियन युनियनमधील व्यापाराचे टॅरिफ कमी होणार आणि इंडियन एक्सपोर्टरना मोठा युरोपियन मार्केट ॲक्सेस मिळणार. तसेच टेक्सटाईल, ऑटो, कंपोनंट, फार्मा, इंजिनिअरिंग गुड्स यांना फायदा होणार. हा डील जवळपास 20 वर्षाच्या चर्चेनंतर फायनलाइज झाला आहे. म्हणजेच हा डील खूप महत्त्वाचा आहे. तर आता इंडिया आणि US डीलवर काय परिणाम होईल? तर एक्सपर्टच्या मते इंडिया UE FTA मुळे भारताची नेगोशिएटिंग पॉवर मजबूत झाली आहे. याचा USला जाणारा जाणारा भारतातील मोठ्या इकॉनॉमिक्ससोबत बॅलन्स ट्रेड डील करायला तयार आहे. इंडिया आता क्लोज इकॉनॉमिक राहिलेली नाही. तर आजच्या या बातमीमुळे आज भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. तर BSE सेन्सेक्स 600 प्लस अंकांनी वाढ आणि 82,503च्या पातळीवर बंद झाला आहे. तसेच NSE निफ्टी 50 150 अंकाची वाढ आणि 25,325च्या वर क्लोजिंग दिला आहे. तसं या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2.9 लाखाची कोटीची वाढ झाली आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं इन्फ्रास्ट्रक्चर, ऑटो, NBFC, इन्शुरन्स, रिन्युएबल एनर्जी, हॉस्पिटॅलिटी आणि इंटरनॅशनल ट्रेड डील यांची संपूर्ण माहिती. अशाच कॉर्पोरेट अपडेट आणि मार्केट न्यूजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.